मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. वीस दिवस गली क्रिकेटमध्ये बोलबाला देवेंद्रजी नाईक यांचं राहिलं. आता थोडे ते एन्जॉय करताना या आर्यन चषकामध्ये खेळत आहेत. कारण की प्रत्येकाला क्रिकेट खेळणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक क्रिकेटर फिट असतो त्याचं कारण म्हणजे क्रिकेट. क्रिकेटमध्ये तुमची धावपळ होत असते नेहमी. त्या धावपळीमध्ये तुम्हाला नक्कीच एक ऊर्जा मिळत असते आणि क्रिकेट प्रत्येक व्यक्तीला फिट ठेवण्याचं काम करत असतो. तोच देवेंद्र नाईक थोडंसं एन्जॉय करत आहेत. जर देवेंद्र नाईक आपण षटकार ठोकला तर माझ्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. सामन्याला सुरुवात होण्या अगोदर मात्र वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक सरांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. मयूर पाटील आपला आवाज आपण ऐकायला मिळेल. मयूर पाटील आमचे गावचे उभरते समालोचक आहेत. त्यांचा आवाज आपण या मॅचमध्ये ऐकणार आहोत. ओ टू मयूर पाटील. हॅलो हॅलो. तर धन्यवाद संदेश पाटील. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वदेव सर्व कार्य सर्वदा. तर मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या या पहिल्या दिवसामध्ये. क्रिकेटचा महासंग्राम, भिवंडी इमर्जिंगचा महासंग्राम आपण पाहत आहात मित्रांनो. आणि आयोजक आहेत आर्यन 11 भादवड यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा महासंग्राम आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याकडे आपण वळतोय. खेळणारे संघ आहेत जय रखादादा भादवड आणि मॉर्निंग स्टार. जय रखादादा संघाने नाणेफेक जिंकलेली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत ना, त्यांनी तो गेट लावून घ्यायचा, मेन गेट. जय रखादादा, आपके टीम का कोई भी एक प्लेयर भेज दीजिए वहाँ पर. तो गेट लावून घ्यायचा, व्हॉलेंटियरला विनंती असेल. पप्पू भाई, वो गेट लगा दीजिए प्लीज. ओके. तर आमचे दोन्ही पंच देखील मैदानामध्ये, जादूगर कैलास नाईक तसेच आमचे दुसरे पंच राजेंद्र पाटील सर आणि सलामीची जोडी. मॉर्निंग स्टार संघाला आपल्याला विनंती असेल की आपण सलामीची जोडी पाठवून द्यायची. नितीनदादा म्हात्रे पुरस्कृत हा संघ मॉर्निंग स्टार. तसेच आपण दुसऱ्या बाजूला पाहतात जय रखादादा. आणि आपण क्रिकेटचा अजून एक महासंग्राम मान्य श्री शंकरदादा जुकर यांच्या माध्यमातून पाहतात. एक मोठी स्पर्धा. सन्माननीय पाहुणे माननीय श्री देवेंद्र मधुबुवा नाईक तसेच त्यांच्या समेत वंडर ऑफ भिवंडी. बघा मित्रांनो, या भादवड गावाला आणि या भिवंडी टेमघरपाडा
या भिवंडीचं क्रिकेट जर कोणी गाजवलं असतील ना तर जगदीश नाईक दादा यांनी. काय बॅटिंग होती त्यांची, क्लास बॅटिंग, आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पाहत होतो. बघा आज जे यूट्यूबवरती फेमस आहेत ना क्रिकेटर्स, तर त्या काळाला जर यूट्यूब असतं ना तर वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांची बॅटिंग पाहून मला वाटतं अजूनही काही खेळाडू घडले असते. कारण का जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्ही पाहिली. आम्ही लहानपणी कधी ऐकायचो जयदुर्गा फायनलला पोचली, जयदुर्गा फायनलला पोचली, आणि जयदुर्गाने ते करून देखील दाखवलेले. जगदीश नाईक असतील त्यावेळेस, कैलासदादा असतील जादूगार, प्रल्हाद नाईक असतील, तसेच असेच अनेक खेळाडू, लालचंद तरे यांनी काल क्रिकेटचा गाजवला होता मित्रांनो. तर सलामीची जोडी मैदानामध्ये येते, दोन्ही बॅटर मैदानामध्ये इन, आणि नितीनदादा म्हात्रे आपण पाहत आहात गोलंदाजीसाठी तयार. सलामीची जोडी मैदानामध्ये. सनी आणि विकी, सनवीर आणि नॉन स्ट्राईक एंडला विकी, अशी ही जोडी. तर नितीनदादा म्हात्रे आपण पाहत आता गोलंदाजीसाठी तयार. पहिलं पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज नितीन म्हात्रे, विकी आणि सनवीर अशी सलामीची जोडी. आणि आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याकडे आपण वळतोय. सुरुवातीचा आगमन सामना आर्यन चषक 2025चा. स्ट्राईक एंडला सनवीर आणि नॉन स्ट्राईक एंडला विक्की, अशी ही जोडी. गोलंदाजीसाठी तयार नितीन म्हात्रे. आपण पॉवर प्लेचा जर विचार केला तर एक मिड विकेट काव कॉर्नरच्या रिजनला, तसेच एक लॉंग लेग ठेवण्यात आलेला आहे. स्ट्राईक एंडला सनवीर आणि नॉन स्ट्राईक एंडला विक्की. 4 ओव्हरचा सामना असणार आहे. पंचांनी याची नोंद घ्यायची. नितीन म्हात्रे, पहिला चेंडू, मॅच ऑन. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न आणि लाऊड अपील होती. आणि इथे मात्र पहिला आदरा बसतोय. पहिल्या चेंडूवरती सनवीर याची खेळी संपुष्टात. चांगला चेंडू होता. नितीन म्हात्रे यांचा थोडासा वाईट टाकला होता. कट करण्याच्या नादामध्ये बॅटची एज लागते आणि पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून देताना अनुभव इथे मात्र दाखवताना नितीनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सनवीर याने, आणि कट करण्याच्या नादामध्ये बॅटची एज आणि चांगल्या प्रकारे यष्टीरक्षक इथे कलेक्ट करताना पहिला हादरा बसतोय टीम मॉर्निंग स्टार या संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये रामश्री येतोय. रामश्री नवीन बॅटर मैदानामध्ये. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात. पहिला चेंडू आर्यन चषकाचा आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय सनवीर. रामश्री येतोय नवीन फलंदाज. रामश्री नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. नितीन म्हात्रे यांचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र शफल करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. कुठल्याही प्रकारची नजर चेंडूवरती नव्हती. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी नितीन म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. बघा नियमच आहेत, नियमला तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत. ट्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असणार आहे स्पर्धेमध्ये. येणाऱ्या सर्व संघांनी याची नोंद घ्यायची. यावेळेस मात्र चेंडूला खेळलेला चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण आणि संधी होती. इथे श्री गणेश होतोय मॉर्निंग स्टार या संघाचं. आणि या 2 धावाने खातं ओपन होते रामश्री याचं. आणि बघा पंच आपल्याला टायमर ऑन करून घेतलेला आहे. 15 मिनिटामध्ये 3 षटक कंप्लीट जायला पाहिजेत, याची नोंद घ्यायची. अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये येईल. नितीन म्हात्रे याचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र खराब चेंडू आणि त्याचा भरपूर फायदा. चेंडू जाते नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार चौकार.
आणि हा नो यावेळेस मात्र करा चेंडू करेला ऊपर से नीम चढा असा चेंडू चेंडू जात आहे महत्त्वपूर्ण 1+4 या मध्ये. 5 धावा आणि पुढील चेंडू असणारे फ्री. चौकार. खूपच नाराज. या 5 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 7 वरती. फ्रीडचा चेंडू नितीन मात्रे रामश्रीसाठी. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता बीट बॅट्समन बीट विकेट किपर, मात्र तोपर्यंत संधी होती एक चौथी धाव पूर्ण करण्याची. या एका धाव्याने 22च्या स्वरूपामध्ये धाव येते. एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 8 वरती. चांगली गोलंदाजी करत होते, मात्र एक खराब चेंडू आणि पूर्ण जे म्हणतात ना ओव्हरचा मजा किरकिरा केला इथे. नितीन दादा मात्रे यांच्या माध्यमातून पुढचा चेंडू. धावसंख्या होते 8. रिव्हर्सचा अटेम्प्ट पलटी शॉट. चेंडू जातोय पॉइंटच्या वरून 4 धावांसाठी चौकार. सुंदर फटका इथे बॅटर विकी याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सलामीला आलेला फलंदाज 4 चेंडूंमध्ये नंतर तो क्रीजवरती आला आणि आल्या पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा अटेम्प्ट एक जबरदस्त फटका त्याच्या माध्यमातून आणि चेंडूला पाठवला 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 12 वरती. पंच दोन्ही एंडनी गोलंदाजी करू शकता. अलाव केलेला आहे. ओके, दोन्ही एंडनी गोलंदाजी होईल. नितीन मात्रे फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या रिजनला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र फलंदाजाची खेळी संपुष्टात. चांगला फटका मारला होता विकी याने पहिल्या चेंडूवरती. याच्या अगोदर रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. यावेळेस मात्र लॉलीपॉप चेंडू होता, त्याला मिड विकेटच्या रिजनला खेळता आलेला नाहीये आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पॉवर प्ले मध्ये तुम्ही क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जर चेंडू पाठवता तर नक्कीच तुमची फटकेची खेळण्याची क्षमता आहे ना ती थोडी चुकीची वाटत असते, कारण का 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि त्या 2 खेळाडूंना तुम्ही टार्गेट करत असतात. नवीन बॅटर मैदानामध्ये येते सुरेंद्र, ऑलराऊंडर सुरेंद्र, ज्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी या ग्राउंडवरती आपण सातत्याने पाहत असतो. सुरेंद्र यांनी सुद्धा भिवंडी इमर्जिंगमध्ये चांगल्या प्रकारे खेळ केलेला आहे. आत्तापर्यंत 2 ते 3 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे सुरेंद्र. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती नितीन मात्रे यांचा पहिलं षटक समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 12. 2 बाद 12. बघा चांगली गोलंदाजी तर आहे, मात्र 2 गडी देखील बाद करण्यामध्ये यश आलेले आहेत नितीन मात्रे यांना. नवीन गोलंदाज रोशन गोलंदाजीसाठी तयार. श्यामनायक गॅलरी एंडच्याकडून पहिले षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी मानावी लागेल. 12 धावा खर्च केलेल्या आहेत नितीन मात्रे यांनी आणि 2 महत्त्वाचे गडी बाद करण्यामध्ये यश आलं. यानंतरच्या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. ओमसाई टेमगर आणि गावदेवी भादवड. बघा इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण त्वरित इथे टॉसबॉक्समध्ये उपस्थित राहणं अनिवार्य आहे. स्पर्धा आहे, स्पर्धेचे काही नियम आहेत आणि ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. यानंतरच्या सर्व संघांनी याची नोंद घ्यायची. ओके, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. त्या कारणामुळे रख्खा दादा आपल्याला 2 धावांची पॅनल्टी लागलेली आहे. यष्टीरक्षकाची पॅन्ट ही ब्लू आहे, याची नोंद घ्यायची. हो, यावेळेस मात्र टॅप केलेल्या चेंडूला तिथं थोडंसं थांबवल करताना नितीन मात्रे एकदा पुन्हा एकदा थोडीशी चुकी होते, मात्र त्याचं स्वरूप 2 धावा सहजगत्या आणि 1 शॉट. 1 शॉटचा इशारा येतोय. बघा 2 धावा इथे पळून काढल्या सुरेंद्र याने, मात्र त्यामध्ये निघाली एक 1 शॉट. तरी अशा प्रकारे एकच धाव असणार आहे. धावसंख्या होते 13. चांगला फटका इथे मारला होता नवीन बॅटर रामश्री याने. दोन्ही सलामीचे फलंदाज आता मात्र डगआउटमध्ये जाताना. रोशन षटकातीला पुढचा चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केलेली रोशन याने. हो, यावेळेस मात्र काहीतरी वेगळ्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू शॉर्ट स्क्वेअरलेगच्या रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि चांगली फेकी. एकच धाव. 1 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 14 या आकड्यावरती. कडक उन्हामध्ये कडक आयोजन इथे आपण पाहतोय आर्यन ट्रॉफी 2025 यांच्या माध्यमातून.
गोलंदाज रोशन. यावेळेस मात्र सुरेंद्र चांगला फटका खेळलेला चेंडू जातो लॉंग ऑनच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण तिथे. चांगली फेकी. खातं ओपन होते सुरेंद्र याचं. एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 15 या आकड्यावरती. बघा चांगली गोलंदाजी रोशन यांनी आतापर्यंत केलेली. फक्त 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. सिंगल्समध्ये इथे डील करताना या षटकामध्ये 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कल याच्या आतमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. 22चा इशारा येतोय. बॅट कट होती सॉरी. फलंदाजाच्या खात्यामध्ये ही धाव आणि टीमचा स्कोर कार्ड होतोय ते 15 या आकड्यावरती 16 या आकड्यावरती सॉरी. गोलंदाज रोशन रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे बीट होतोय बॅट्समन. जोरदार अपील केली होती इथे गोलंदाज आणि तिथे असलेल्या संपूर्ण 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षकांनी पंच अपील फेटाळून लावतायत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. रोशन याच्या माध्यमातून आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत रोशन याने. शेवटचा चेंडू सुरेंद्र याचा मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या रिजनला आणि इथे मात्र झेल सुटते. चांगला प्रयत्न केला होता प्रकाश पका या टोपण नावाने प्रसिद्ध. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीची धावसंख्या झालेली 17. 2 धावा पेनल्टीच्या ऍड करतोय रखदादा या संघाने नोंद घ्यायची. धावसंख्या होते 19. 2 गडी बाद 19. आपण VIP डाईज वरती पाहू शकता आमचे सन्माननीय पाहुणे माननीय श्री देवेंद्रजी मदनबुवा नाईक माजी युआर BNN कॉलेज, तसेच जगदीश नाईक, तसेच स्पर्धेचे फोकसमॅन शंकरदादा जुकर, जयदासजी जुकर आणि संपूर्ण कमिटी आर्यन. एक जबरदस्त आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण भिवंडी इमर्जिंगचा हा क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा रोशन ज्युनियर याला पाचारण करण्यात आलेले आहे. रोशन ज्युनियर येतोय गोलंदाजीसाठी. सामना करेल सुरेंद्र. मॉर्निंग स्टार संघाने सुद्धा नोंद घ्यायची की आम्ही ज्या पेनल्टीच्या धावा दिलेल्या होत्या त्या ॲड केलेल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या होती 17. 2 ॲड केल्या 19 धावा. 2 षटकांची समाप्ती 2 गडी बाद. चांगल्या स्थितीमध्ये इथे गोलंदाजी करणारा संघ. ज्या प्रकारे आपण बाउंड्री डायमेन्शन पाहिली इथे मात्र कुठल्याही प्रकारचा फटका मध्ये फुटवर्क नव्हतं. कोण बनवून मारण्याचा प्रयत्न केला होता सुरेंद्र याने. चेंडू पडल्यानंतर थोडासा काहीतरी खाली राहतोय. चेंडू जातोय निर्धाव. रोशन ज्युनियर हो पुन्हा एकदा स्लो आराम चेंडू होता. चांगला चेंडू होता. इथे मात्र पायांना हिट केला होता. पुन्हा एकदा लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही एक धाव येते. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 20 या आकड्यावरती. बघा अजूनही एखादा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. पहिल्या षटकामध्ये एक रिव्हर्सच्या अटेम्प्टमध्ये नक्की फटका आला होता विकी याच्या बॅटमधून. पुढे धाव मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटची एज आणि एज अँड गॉन. फलंदाज रामश्री याची खेळी संपुष्टात. चांगली गोलंदाजी इथे मात्र रोशन ज्युनियर याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. बघा पहिले 2 चेंडू जे टाकले होते ना ते काहीतरी गतीमध्ये परिवर्तन करून टाकले होते. स्लोअर चेंडू टाकले होते. यावेळेस मात्र पाहिलं की फलंदाज पुढे येतोय आणि चेंडू हा अधिक गतीने टाकला. त्याचंच रूपांतर बॅटची एज लागली आणि फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत अक्षय. अजूनही धडाकेबाज फलंदाज करण याचं यायचं बाकी आहे. जबरदस्त फलंदाज मॉर्निंग स्टार या संघामध्ये. नवीन बॅटर अक्षय. आपण पाहतात भिवंडी इमर्जिंगचा महासंग्राम आर्यन ट्रॉफी 2025 आर्यन चषक आपल्या माध्यमातून आपल्याला शंकरदादा जुकर याच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता. चेंडूला खेळायला मिडवेटच्या रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि एक धाव. 4 चेंडूंचा खेळ. धावसंख्या 21. चांगली गोलंदाजी रोशन ज्युनियर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. रोशन
यावेळेस मात्र पुन्हा एकदा शफल लावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टनच्या वरून चेंडू गेला. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी मागचे दोन्ही गोलंदाज रोशन सिनियर असेल रोशन ज्युनियर असेल यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे गोलंदाजी इथे मैदानामध्ये पाहायला मिळाली. धावसंख्येला थांबवून ठेवलेला आहे 21 या आकड्यावरती. सुरेंदर इथे मात्र चेंडूवरती कुठल्या प्रकारची नजर दिसत नाहीये. यावेळेस मात्र चांगला फटका गॅपमध्ये जातोय. चेंडू मिडविडच्या रिजनला 4 धावांसाठी चौकार. आमच्यामधून रजा घेताना आमचे सन्माननीय पाहुणे जगदीश दादा नाईक असतील तसेच देवेंद्र मधुंबुवाजी नाईक दादा आभारी आहोत. आर्य चषकाला आपली उपस्थिती दिली, आपला बहुमूल्य वेळ दिला त्यासाठी शंकर दादा जुकर यांच्या माध्यमातून आपले आभार मानतोय. धावसंख्या झालेली आहे चौकाराच्या माध्यमातून 3 षटकांची समाप्ती 25. यावेळेस मात्र एक चांगला फटका सुरेंद्र याच्या बॅटमध्ये आपण पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती ज्या फटक्याची गरज होती ना, धावसंख्येला उभारी देण्याची गरज होती, तो फटका इथे सुरेंद्र याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराने संघाची धावसंख्या होती ती 25 या आकड्यावरती जाते. नवीन गोलंदाज रोहन येतोय बघा. रोहन रोशन नितीन आतापर्यंत 4 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीचा जर विचार केला ना, 3 षटकांची समाप्ती आणि 25 धावा, एक चांगली गोलंदाजी. खराब स्थितीमध्ये इथे मॉर्निंग स्टारचा संघ. रोहन येतोय गोलंदाजीसाठी तयार. अक्षय पाहूया इथे मात्र गरज आहे मोठ्या फटकांची संघाला. यावेळेस मात्र लोअर फुटत चेंडू होता, चेंडूला खेळलेला आहे तो काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण तिथे एकदा पूर्ण हा ना रनआउटची संधी आणि इथे मात्र अक्षय याची खेळी. पंचांचा नऊचा इशारा आलाय. पंच सांगायचंय कशाबद्दल नो? सर्कलमध्ये 3 खेळाडू होते. ओके बघा, हा सामना 4 षटकांचा काय तर आम्हाला सुरुवात करायची, ती सुरुवात थोडी लेट झालेली स्पर्धेची, त्यामुळे 4 षटकांचा सामना खेळलो. यानंतरचे सर्व सामने 5 षटकांचे असणार आहेत, याची नोंद घ्यायची. पहिले राऊंड 5 षटकांचे असणार आहेत, याची नोंद घ्यायची. आणि बघा पंच आमचे किती दक्ष आहेत. जो नियम आहे की 38 सर्कलमध्ये 4 खेळाडू, नो प्लस 1 धावसंख्या होते 27 आणि हा फ्रीड असणार आहे, याची नोंद घ्यायची. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. प्रद्युमन येतोय. एसीपी प्रद्युमन पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतोय इथे. हा प्रद्युमन संघाला अत्यंत गरज आहे मोठे फटक्यांची. हो, प्रद्युमन याच्या माध्यमातून चांगला फटका केलेला. कव्हरच्या वरून चेंडू जातोय 1 बाउन्स आणि 2 बाउन्स चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये जात येतो मॉर्निंग स्टारचा संघ. धावसंख्या होते 31. चांगला फटका इथे पाहायला मिळाला प्रद्युमन याच्या माध्यमातून. प्रद्युमन याने एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडूला खेळला होता. लोअर फुलटच चेंडू होता, फ्रीडचा चेंडू होता आणि त्याचं मात्र चांगलं इथे फळ प्राप्त करताना बॅटर प्रद्युमन. यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारचा नजर नव्हती चेंडूवरती. नितीन म्हात्रे सहज सोपा झेल. इथे मात्र नितीन दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून सहज सोपा झेल सुटला. आणि इथे फॅन्स नितीन म्हात्रे पॉप्युलर खेळाडू आहेत. या भादवड गावामध्ये कोणती टुर्नामेंट असो, नितीन दादा म्हात्रे यांचं जर ग्राउंडवरती आगमन झालं ना, तर एक क्राऊड जो असतो ना भावेश पवारसाठी उसळतो, तशाच प्रकारचा क्राऊड त्यांच्यासाठी सुद्धा उसळतो. आणि चांगले खेळाडू घडवलेले आहेत त्यांनी सुद्धा. तुषार जोशी असेल, प्रेम माटे असेल, आणि दादांनी चांगल्या प्रकारे गाईड केलेल्या खेळाडूंना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेंद्र बीड होतोय. सुरेंद्र याच्या बॅटमधून फक्त आणि फक्त एक चौकार आलेला आहे. त्यानंतर कुठल्या प्रकारचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये धावसंख्या होते ती 33 या आकड्यावरती. आतापर्यंत सुरेंद्र 5 चेंडू डॉट खेळलेले आहेत. रोहन यावेळेस मात्र आडव्या बॅटने केलेला चेंडू जातोय. या आर्यन चषकाचा पहिला षटकार येतो. चेंडू जातोय सीमा पार. षटकार.
या षटकाराने मात्र धावसंख्या होती ती 39. रोहन बघा या स्पर्धेचा आणि या पहिल्या मॅचचा पहिल्या इनिंगचा आता या पहिल्या षटकार बॅटर प्रद्युम्न याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगल्या स्थितीमध्ये जातोय. इथून जर मोठे फटके आले ना तर पहिल्या मॅचमध्ये 4 षटकांच्या खेळमध्ये 45 ते 44 धावा आहेत चांगल्या प्रकारे आपण मानू शकतो. पुन्हा एकदा खेळलेल्या बॅटची एज लागते. पुन्हा एकदा नितीन म्हात्रे चेंडूला चांगल्या प्रकारे फील्ड करतायत. धावसंख्या 1 फक्त थांबते. धावसंख्या होते ती 40. बघा खेळायचा नाही आहे लहान मुलांनी, अन्यथा चेंडू जप्त करण्यात येईल याची नोंद घ्यायची. शेवटचा चेंडू पाहूया काय होतोय. इनिंगचा शेवटचा चेंडू. दोन्ही कर्णधार गावदेवी भादवड आणि ओमसाई टेमगर. विनंती असेल हा चेंडू टाकल्यानंतर आपल्याला टॉसबॉक्समध्ये राहणं अनिवार्य आहे. यावेळेस मध्ये पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न चेंडूला खेळला येतो स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. 1 धाव पूर्ण. कलेक्ट करता आलेला नाही यष्टीरक्षकाला आणि 2 धाव. तिसरी धाव घेण्याच्या स्वरूपामध्ये फलंदाज इथं होतोय बाद. अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 42 आणि 43 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. पहिला सामना इथे जिंकण्याकरता टीम रखादादा यांना. गावदेवी भादवड आणि ओमसाई टेमगर. गावदेवी भादवड नितीश पाटील कर्णधार आपल्याला विनंती असेल आणि ओमसाई टेमगर आपल्याला विनंती असेल मंगेश दादा. चला दोन्ही कॅप्टन्स 42 42 धावा झालेल्या आहेत. 42 43चा 1 आहे. सज्ज होताना DJ दीपेश. वेलकम नितेश पाटील. आगरी कला क्षेत्र पुरस्कार प्राप्त आहेत. आपल्या आगरी कोळ्यांची शान आहेत. टॉस बॉक्समध्ये आपण त्यांचं ओपिनियन नक्कीच पाहणार आहोत. तर वळतोय मित्रांनो आपण टॉसकडे. दोन्ही कर्णधार एक साईडला आपण गावदेवी भादवड यांच्या माध्यमातून पाहतोय नितेश पाटील, तर दुसऱ्या साईडला ओमसाई टेमगर संघाचा राकेश. मी विनंती करतोय मान्यवर जयदासजी झुकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. 5 षटकांचा सामना असणारे दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची. तर मान्यवरांच्या माहितीसाठी आणि दोन्ही कर्णधार एक साईडला असणार आहेत. या स्पर्धेचे फोकस मॅन आयोजक शंकरदादा झुकर आणि दुसऱ्या साईडला असणारे आर्यन चषक. ओके, कॉल गावदेवी भादवडचा कॉल असणार आहे. आणि आलेला आहे शंकरदादा झुकर. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण VIP डायजवरती जायचं आहे आणि दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतो की आपण बसून घ्यायचं आहे. ओमसाई टेमगर दादा, आपण मागच्या टुर्नामेंटला खूप चांगल्या प्रकारे खेळ खेळला होता. आपल्या संघाचा खेळ आम्ही पाहिलेला आहे. काय वाटतोय हे आयोजन शंकरदादा झुगर आणि आर्यन 11 यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय? कशा प्रकारे आयोजन केलेलं आहे? खूप चांगल्या प्रकारे आयोजन केले. खेळायला मजा येईल नक्कीच. पुढे बघू काय खेळ होतंय ते बघू पुढे. ओके, नाणेफेकीचा कॉल आपण जिंकलेला आहे. आपला निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टीम मागच्या टुर्नामेंटला जी गेली ती सेम आहे का काही बदल वगैरे असणार आहेत? सेम टीम आहे. सेम टीम सोबत खेळणार आहेत. थँक्यू. नितेश पाटील, नाणेफेक जर जिंकली असती तर आपला कॉल काय असता? आम्ही बॅटिंगच करणार होतो. ओके, तर आपल्या मनाप्रमाणे झालेलं किती धावांपर्यंत जाण्याचा विचार असेल? सामना 5 षटकांचा, आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. टीम मागच्या टुर्नामेंटला जी खेळली तीच आहे का काही चेंजेस वगैरे? नाही, संघ चेंज आहे. थोडे खेळाडू आले नाहीत तर आम्हाला दुसरे खेळाडू घेऊन खेळायचं आहे. नक्कीच. तुम्ही मागच्या टुर्नामेंटला पहिल्यांदाच एका या फॉर्मॅटमध्ये एंट्री केली. टीम सेमीफायनलपर्यंत गेली. या चषकामध्ये काय अपेक्षा असेल संपूर्ण संघाकडून?
नक्कीच आम्हाला 2 सामने जिंकून सेमीला जायचं, तर आम्ही सेमीला जायचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्ही गावातील संघात, आमची देखील इच्छा असेल, जो चांगला खेळेल तो पुढे जाईल. इस तर नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. ओमसाई टेंबर संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथमच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इज ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर सलामीची जोडी मैदानामध्ये येते. दोन्ही फलंदाज रोशन सिनियर आणि नॉन सिक्स्टाईला सुमित येतोय. तर गोलंदाजीसाठी तयार होते गोलंदाज अक्षय. 43 धावांचा एक छोटंसं आव्हान म्हणावं लागेल. मात्र मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. कोणतीही धावसंख्या क्रिकेटमध्ये सेफ नसते. आपण अनेकदा पाहिलेले 100+ केलेले संघसुद्धा सेकंड इनिंगमध्ये पराभूत होताना पाहिलेले आहेत. तसं 30 ते 40 धावासुद्धा काही संघांनी डिपेंड केलेले क्रिकेट आहे. यालाच क्रिकेट म्हणतात मित्रांनो. अक्षय गोलंदाजीसाठी तयार. पॉवर प्लेचं पहिलं षटक. हो, सुंदर चेंडू. चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल अक्षय याच्या माध्यमातून. रोशन सिनियर यावेळेस मात्र सुंदर फटका. चेंडू जातोय, गॅपमध्ये ट्रॅव्हल होतोय, नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर, रॉंग लेगला, सीमा पार, चौकार. पाचवर टेमघर पाड्यान आर्यन चषक ठेवला यो. पाचवर टेमघर पाड्यान आर्यन चषक ठेवला यो. पाचवर टेमघर पाड्यान. धन्यवाद डीजे दीपेश. डीजे दीपेश यांचं देखील आवाज, सुमधुर आवाज आपल्याला नेहमी या ग्राउंडवरती पाहायला मिळत असतं. त्यांच्या माध्यमातून कोणतीही स्पर्धा असो या ग्राउंडवरती आवाज फक्त एकच, डीजे दीपेश. अक्षय यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातोय, लॉंग ऑफला क्लिअर करतोय. 6 धावांसाठी षटकार. शिवरायांची घेऊन यान पोर खेळतन मैदानान. पोर खेळतन मैदानान. पोर खेळतन मैदानान. मारती चौकार षटकार आज भातवड टेमघर पाड्यान. आज भातवड टेमघर पाड्यान. आज भातवड टेमघर पाड्यान. हे शंकरदादा झुकर यांना सलामी देणारा षटकार. एक वेळ वाटलं नव्हतं की चेंडू बाउंड्री क्लिअर करून मात्र मोठा फटका बॅटमधून पाहायला मिळाला. चेंडू 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पाहूया क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारची चूक नाही. फलंदाज बाद. मारती चौकार षटकार आज भातवड टेमघर पाड्यान. आज भातवड टेमघर पाड्यान. आज भातवड टेमघर पाड्यान. हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. आर्यन चषक ठेवला यो भातवड टेमघर पाड्यान. 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 नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये विजय. बघा, एक षटकार खाल्ला होता, त्यानंतर मात्र चांगल्या गोलंदाजीची जी निशाणी असते ना मित्रांनो, की षटकार खाल्ल्यानंतर तुम्ही विकेट प्राप्त करता, ते तुमचं एक प्राबल्य दाखवत असतो गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजीची निशाणी इथे दाखवताना गोलंदाज अक्षय. प्रद्युमन चांगला झेल टिपला होता. बघा, सचिन तसलाने या चिकोडा यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत रख्खादादा टीमला. आपलं सुद्धा आभार.
यावेळेस मात्र विजय याच्या बॅटमधून चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरून मोठा मोठा माहिती षटकार. येती पाहुणे सारे मनान आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात. ही आर्यन 11 ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्या. विजय याच्या बॅटमधून मोठा फटका. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र बीट होतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या चेंडूवरती. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या झालेली 1-16. चांगली सुरुवात इथे रख्खा दादा या संघाची आपल्याला पाहायला मिळत आहे. आज नितीन दादा मात्रे मला वाटलं मॉर्निंग स्टार या संघामधून खेळतील, मात्र ते अपोजिट खेळत आहेत. आज रख्खा दादा या संघातून खेळत आहेत. नितीन मात्रे यांच्याकडे कमी नाही आहे मित्रांनो. गावातील कोणत्याही संघामध्ये त्यांना नक्कीच स्थान असतो. इथे मात्र चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम रख्खा दादा या संघाकडून आपल्याला पहिल्या षटकाची समाप्ती 43 धावांचं आव्हान आहे आणि 43 धावांचं आव्हान चेस करताना पहिल्या षटकामध्ये मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या 16 आणि टीम मॉर्निंग स्टार एक नोंद घ्यायची. आपल्या एका खेळाडूची पॅन्ट ही ब्लू कलरची, त्यामुळे आपल्याला देखील पॅनलाइज करण्यात आलेलं आहे. तर 2 धावा आम्ही इथे ॲड करतोय. 16 + 2 धावसंख्या होते 18. पेनल्टी ॲड करण्यात आलेली. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या होते 18. 18 वरती विराट कोहली यांचा आकडा 18. बघा या स्पीड करायचं आहे. चला प्लीज स्पीड अप करायचं आहे. गोलंदाज तयार. नवीन गोलंदाज सनवीर हो. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. सुमित त्याचा बीट बॅट्समन, बीट विकेट किपर आणि एक चौथी धाव इथे पूर्ण करताना 22च्या स्वरूपामध्ये धाव. आता मित्र स्ट्राईकला धडाकेबाज फलंदाज विजय येतोय, ज्याच्या बॅटमधून मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालं. सनवीर धावसंख्या होते 19. इथून चौथी धाव होती. सनवीर पुढचा चेंडू. यावेळेस मात्र कट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे बीट बॅट्समन, बीट विकेट किपर. चांगला चेंडू. बघा इथून अशा प्रकारे चेंडूंची गरज आहे टीम मॉर्निंग स्टार या संघाला. पुन्हा एकदा विजय याच्या बॅटमधून. इथे मात्र क्षेत्ररक्षक करतोय चूक आणि चेंडू जातोय 1 बॉक्स. मिड विकेटच्या वरून 4 धावांसाठी चौकार. करती पाहुण्यांचा सन्मान, शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं, शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं. आर्यन चषक ठेवला यो. बघा क्षेत्ररक्षक चूक करतोय. काहीसा पुढं उभा होता आणि चेंडू त्याच्या वरून जातोय. 4 धावांसाठी चौकार. गोलंदाज सनवीर तयार. पुन्हा एकदा सामना करेल विजय. पुन्हा एकदा विजय याच्या बॅटमधून मोठा फटका आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. 6 धावांसाठी षटकार. आर्यन चषक ठेवला यो, पाचवर टेमघर पाड्यानं. 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 धावसंख्या होते 29. गावदेवी संघाचे नितेश पाटील आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. बाळू जोशी यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. चंद्रकांत जोशी, नितेश पाटील आपल्याला विनंती असेल. आणि यानंतर अजून एक मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी गावदेवी बादवाडी पक्ष ओमसाई टेमगर नाणेफेकी जिंकले. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विजय. हेलिकॉप्टर शॉट, स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू जातोय आर्यन चषकाच्या बॅनरला हिट करतोय. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. शंकर दादा हा लय दिलदार, ख्याती गाजतय हो जगभर, ख्याती गाजतय हो जगभर, ख्याती गाजतय हो जगभर. शंकर झुकर या दादाला तरुण पिढीचा हाय आधार. आता फक्त इथून जिंकण्याकरता ज्या धावांची गरज आहे ना, ती फक्त आणि फक्त 10. बघा टाइम वाचवताना इथे दोन्ही बॅटर. विजय पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बीट होतोय. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती
आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 33. चांगली फलंदाजी, एक धडाकेबाज सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम रख्खा दादा या संघाकडून भिवंडी इमर्जिंग या फॉर्मॅटमध्ये त्यांची सुद्धा एंट्री. तर मॉर्निंग स्टार यांनी सुद्धा चांगला खेळ खेळला होता मागच्या टुर्नामेंटमध्ये, मात्र यावेळेस थोडंसं ते अपयश इथे दाखवताना. मात्र मित्रांनो, क्रिकेट आहे, इथून अजूनही येणारे 12 चेंडू आणि जिंकण्याकरता समीकरण जरी सोपं असलं तरी क्रिकेटमध्ये आपण अनेकदा अनेक संघांना किनाऱ्यावरती येऊन डुबताना पाहिलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे आपण काहीही बोलू शकत नाही आहे क्रिकेटमध्ये. गोलंदाज, नवीन गोलंदाज येतोय, गोलंदाजीसाठी तयार प्रशांत. प्रशांत याला मात्र शांत गोलंदाजी करावी लागणार आहे, शांत ठेवावं लागणार आहे. दोन्ही फलंदाज सुमित आणि विजय याच्या माध्यमातून मात्र चांगली फलंदाजी. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. या स्पर्धेतील आतापर्यंत सर्वात मोठा फटका विजय याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. तोच विजय. आता स्ट्राईक एंडला सुमित आहे, प्रशांत गोलंदाजीसाठी तयार. सुमित तांडेल, मॅन फ्रॉम टेमगरपाडा. गोलंदाज प्रशांत. येणारे 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. सुमित तांडेल याच्या बॅट मधून आणि झेल इथे मात्र सुटलेला आहे बघा. ज्या वेळेस तुम्ही कमी धावा डिपेंड करत असताना त्यावेळेस तुमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक यावरती तुमचं नियंत्रण असायला पाहिजे असतो मित्रांनो, कारण का तुम्ही अनेक धावा या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून वाचू शकता. सुमित याचं खातं ओपन होते आता. विजय यावेळेस मात्र नो लुक शॉट म्हणावं लागेल एक प्रकारे, आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजनला. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या होती 38. मग मला असं वाटलं होतं कुठल्याही प्रकारचा चेंडूवरती नजर नव्हती, फक्त नो लुक टाईप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता विजय याने. इथून जिंकण्याकरता अजूनही 5 धावांची आवश्यकता. प्रशांत, क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही. ओ हो हो, हिट विकेट. प्ले डाऊन होताना इथे फलंदाज विजय. फटका चांगला होता मिड विकेटच्या रिजनला, मात्र प्ले डाऊन होताना नवीन बॅटर आय थिंक नितीन मात्र यांना पाहायला आवडेल, कारण का धावांची जी गरज आहे ती 5. नेता आमचा आहे तो साधा, करलय साऱ्यांच्या मनात. 35-40 नंबरच्या गाड्या कीर्तन आज या जिल्ह्यात. आर्यन चषक ठेवला यो आजवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो आजवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो आजवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो आजवर टेमगर. बंडू काका भोईर यांचा देखील शुभ आगमन या आर्यन चषकामध्ये. मी विजयदादा जुकर, शंकरदादा जुकर यांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. नवीन बॅटर नितीन म्हात्रे. ओ नितीन दादा बीट इथे मात्र पहिल्या चेंडूवरती. धावांची जी गरज आहे ना ती फक्त आणि फक्त 5. नितीन म्हात्रे ज्यांना पाहण्यासाठी क्राऊड खूप उत्सुक असतो, ज्यांची फलंदाजी करत असताना त्यांना अनेक पारितोषिक देखील लागत असतात. क्रॉस बॅट बघा, त्यांची बॅट पकडण्याची जी स्टाईल आहे ती थोडी काहीतरी वेगळी आहे. गोलंदाजी साईड आर्म असते. 1 षटकारासाठी थम्सअप. जय मल्हार बैलाचे मालक दीपेश नाईक यांच्या माध्यमातून. चेंडू हवे ते पाहूया. क्षेत्ररक्षक येतोय, मात्र संधी होती तोपर्यंत 2 धावा पूर्ण करून घेण्याची. या 2 धावाने संघाची धावसंख्या होती ती 40 या आकड्यावरती. आता इथून जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे.
3 धावांची आवश्यकता आहे विजयाकरता. गोलंदाज प्रशांत, सामना करेल नितीन म्हात्रे. बघा अजूनही बॉडी लँग्वेज खूप चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह वाटते इथे मॉर्निंग स्टार या संघाची. एक चांगलं प्रतीक त्यांच्या खेळाडूंचं. हो नितीन म्हात्रे इथे मात्र पंचांकडे जोरदार अपील केली होती. तर अशा प्रकारे मॅच ही ऑन होते. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्याकरता धावांची गरज असेल ती 3. बघा 12 चेंडूमध्ये जी आवश्यकता होती ना ती 10 धावांची आवश्यकता होती. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, एक चौकार जरी आला असेल ना तरी मात्र चांगली गोलंदाजी, कारण की तो चौकार झेल स्वरूपात सुटला आणि तो चौकार जर गेला नसताना तर मॅच ही चांगल्या प्रकारे ऑन झाली असती. तर चांगली इथे गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्याकरता जी धावांची गरज आहे ते 3. सुमित आणि नितीन म्हात्रे यांच्यावरती ही जिम्मेदारी असणार आहे. तर गोलंदाज पाहूया करिश्माई गोलंदाजी करतोय का. आय थिंक सुरेंद्र. बघा अशाच प्रकारे काहीतरी सिच्युएशन होती कोणगावला आम्ही क्रिकेट पाहत होतो. गोलंदाजाने 2 धावा डिपेंड केल्या होत्या. गोलंदाज सचिन याने 2 धावा डिफेंड केल्या होत्या. त्यामुळेच मित्रांनो म्हणतात ना क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारची गोष्ट ही इम्पॉसिबल नसते. कोणतंही सोपं समीकरण हे कधी कठीण होऊन जाईल याचा कोणताही नेम नाही आहे. याचाच अर्थ मित्रांनो क्रिकेट असतो मित्रांनो. आणि का क्रिकेटला इतका प्रेक्षक वर्ग लाभला आहे त्याचं रूपांतर आपण नेहमीच क्रिकेटच्या चालू मॅचमध्ये पाहत असतो. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्याकरता जी धावांची गरज आहे ती फक्त आणि फक्त 3. सुरेंद्र पाहूया या मॅचचा स्टार बनतोय का सुमित एखादा मोठा फटका खेळून ही मॅच समाप्त करतोय. सुरेंद्र यावेळेस मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक करण याच्या माध्यमातून हा सुटतोय झेल आणि अशा प्रकारे इथे खेळ होतोय समाप्त. कॉंग्रॅच्युलेशन टीम रखा दादा. या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजत या चषकाचं. आर्यन चषक ठेवला यो बाजवर टेमगर पाड्यान. 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 या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याने केली धडाकेबाज फलंदाजी आणि 24 धावांचं एक मोठं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी दिलं. विजय इज द मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन विजय, आपल्याला यायचंय आणि ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण कलेक्ट करायची. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच विजय याला देत आहोत आपण, ज्याने 24 धावा बनवल्या आपल्या संघासाठी आणि जवळजवळ एक चांगली झेल देखील पकडली होती. तर ठरला मॅन ऑफ द मॅच. तुम्ही सन्माननीय बंडू काका भोईर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते शीतपेय जो कोल्ड्रिंक्स जो आहे तो आपण येथे देणार आहोत आणि त्याचबरोबर एक सुंदर अशी ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील आपण देत आहोत. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ असते. सर्वप्रथम आज तुफानी क्रिकेट पाहायला मिळाला विजेचा आणि त्याला आपण हा थंडा देत आहोत आणि त्यानंतर तुषार चौधरी जे टेमगर गावचे आहेत त्यांच्या माध्यमातून सामनावी ट्रॉफी जी आहे देण्यात आलेली आहे ती देत आहोत आपण. खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या मॅचसाठी तुला भरपूर शुभेच्छा विजय. आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याकडे आपण बोलणार आहोत जिथे टॉस झालेला आहे आणि टॉस रिझल्ट जो आहे ओम साई टेमगर संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आपण ओम साई टेमगर संघाला आवाज देऊया. आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. आज पुन्हा एकदा भरपूर